हा चेहऱ्यावरचा थकवा तुम्हाला दिसतच असेल आणि मी एवढी का थकली आहे ती पुढे सांगतेस. त्या अगोदर आहे ना, या दोघांची मस्ती पहा. ह्या दोघी बहिणी एकत्र आल्या ना तर खूप अशी मस्ती करता. आता इथं एकमेकांचं ब्रश करणं चालू होतं. चला, पूर्ण दिवस असाच गेला. म्हणजेच आज आले होते चाळीसगावला आणि आत्ता आहे ना लिटरली 6 वाजले होते. विचारू नका, एवढा थकवा आलेला होता ना की पूर्ण दिवस जेव्हा बाहेर निघतो ना तेव्हा माणूस अक्षरशः थकून जातं. आणि आत्ता आम्ही आलो होतो चाळीसगाव बस स्टँडला. पावसामुळे ना फक्त 5 मिनिटासाठी बस गेली आणि पाऊस एवढा प्रचंड चालू होता ना विचारू नका. फक्त 5 मिनिटासाठी बस गेल्यामुळे आम्हाला आहे ना अवघ्या 2 तास वेटिंगवरती राहावं लागलं. म्हणजे 2 तासानंतर बस होती आणि त्यासाठी आम्ही इथं थांबलो होतो. बस स्टँडला थोडा वेळ थांबलो. त्यानंतर भाऊ पण आला होता, त्याला पण सोबत घेतलं आणि मग आम्ही निघालो. घरी आलो आणि हीच ती वस्तू जिच्यासाठी मी आज पूर्ण दिवस माझा वाया घातला आणि ती वस्तू घेतली फायनली. सो त्यानंतर आहे ना आमचं तिथं चावम्याव चालू होतं, कारण दिवस पूर्ण मोडाला होता बाहेर, म्हणून आहे ना काही खाणं पिणं काही झालं नाही. म्हणून घरी आल्यानंतर ह्या मामा भाचींची मस्ती पाहतो मी कशी मस्ती करत होती. त्यानंतर म्हटलं चला, स्वयंपाकाचा वेळ झालेला होता आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.